हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी बाहेर चालले आणि संडे होता, तर संडे कसा स्पेंड करते मी हे मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. तर आपण दररोजच्या डेली जीवनामध्ये खूप थकलेलो असतो. घरचं आवरणं परत आणि मुलांमध्ये तर टायमिंग कसं जातो कळतच नाही, त्यांच्या मागे मागे करण्यात. तर स्वतःसाठी असा टाईम हवा असतो. तर मग मी खूप कंटाळलेली आणि अजितला बोलली आपण कुठेतरी बाहेर जाऊया, थोडं रिलॅक्स. भले ती स्मॉल पिकनिक असेल, मग आम्हाला सुचत नव्हतं एक्झॅक्टली कुठे जायचं. तर आम्ही ठरवलं की गिरगाव चौपाटीला जाऊया, कारण तिथेच एक की जिथे सायराही खेळू शकते आणि आम्ही दोघं निवांत गप्पा मारू शकतो. म्हणून म्हटलं निघावं. आणि संध्याकाळच्या टायमिंगला तर बेस्ट टायमिंग होता, कारण आता कसं जसं थंडी जवळ आली आहे, म्हणजे थंडीची सुरुवात हलकीशी झालीच आहे. तो गारवा इतकं सुंदर वाटत होतं. आणि आम्ही आता जस्ट पोचलो आणि तिथे पोचल्यानंतर जे क्लायमेट होतं आणि म्हणजे जे काही वातावरण होतं ते इतकं छान होतं. आणि सायराची आता एंट्री झाल्यावर तिचा तर हॅपीनेस एकदम एक्स्ट्रीम लेवलचाच असतो ॲज युजल. तर तिला पण खूप आनंद झालेला आणि आम्ही मस्तपैकी तिथे एन्जॉय करत होतो. आणि सायराला मी तिथे तिच्या खेळणीच्या वस्तू आणलेल्या, ज्या रेतीमध्ये खेळतात त्या तिला वस्तू दिल्या. तिला माहिती नव्हतं मी आणलेलं, ते सरप्राईजच होतं तिला. तर ते पण तिला मी दिलं. आणि गर्दी बघू शकता, संडे असल्यामुळे खूप गर्दी होती. आणि आता सनसेट थोड्या वेळात होणारच होता, म्हणून मी आणि हे ते असे मॅट असतात, जे मॅट आम्ही पण घेतलं आणि सायराला तर मी खेळणी दिली. आणि ती खेळणी तिचं लगेच खेळायचं सुरू झालं. मग तिला पण मी सांगितलं तू साईडला खेळ. आणि आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत होतो. खूप छान वाटत होतं. यात असं वाटतं की पूर्ण वीकमध्ये जो थकवा असतो तो हा वीकेंडला पूर्ण निघून जातो, जर असं कुठेतरी गेलं तर. आणि सध्या आम्हाला कुठे जाता पण येत नव्हतं सम रिझन. त्यामुळे म्हटलं आता टायमिंग काढून दोघांनी पण आम्ही ठरवलं की इथेच जाऊ, जेणेकरून सायराला पण थोडा रिलॅक्स वाटेल. तर आम्ही तिथे भेळ घेतलेली आणि अजितला तर ती खूपच आवडलेली. अजितला कैरी फार आवडते, त्याच्या एक्सप्रेशनवरून तुम्हाला कळत असेल. आणि आम्ही चाट पण घेतलेला. तर तो चाट जो माझा फेवरेट आहे, मोस्टली सर्वांचाच फेवरेट असतो, आणि तो घेतलेला. तो एन्जॉय करत मस्तपैकी खाऊन मजा करत एक छोटीशी पिकनिक म्हणता येईल याला. म्हणजे माझ्यासाठी तर होतं आणि इतकं रिलॅक्स वाटत होतं. तर अशा वातावरणामध्ये असं आमची स्मॉलशी छोटीशी पिकनिक, मी पिकनिक का म्हणते, कारण थोडासा टाईम स्पेंड केला तरी कसं खूप रिलॅक्स वाटतं. पूर्ण पूर्ण जो मी जसं की बोलली म्हणजे जो काही आपल्या पूर्ण वीकमध्ये जो थकवा असतो तो पूर्णपणे निघून जातो. आणि तुम्ही क्लायमेट, तर अशा प्रकारे मी माझा संडे मस्तपैकी स्पेंड केला आहे. तर तुम्ही कसा केला मला नक्की सांगा आणि कसा करता तेही सांगा. तर आपण भेटू चला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.